गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल महाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवार कोल्हापूर. जोकमार फिरवण्याची कोळी जमातीची परंपरा पुरातन. गणेश हा अभिजनांचा देव तर जोकमार बहुजन क्षुद्राद्री समूहांचे दैवत आहे. जोकमाराचा कुंभाराच्या घरात जन्म झाला तरी तो वाढतो कोळ्याच्या घरात. कोळी जमातीच्या महिला शेणाने सारवलेल्या बुट्टीत जोकमाराला बसवून डोक्यावर घेऊन गावोगाव फिरतात, त्याची आराधना करतात. 9व्या शतकापूर्वीपासूनच जोकमार हा लोकदैवत म्हणून पूजला जातो. जोकमार हा दणकट शरीर यष्टीचा, नितळ कांतीचा, गोरा गोमटा, हळदीने माखलेला, रुंद कपाळ, मोठे आणि पाणीदार डोळे, कपाळावर विभूती भस्म, मध्ये कुंकवाचा टिळा, डोक्यावर किरीट, दाट पीठदार मिशा, बूट टेकून बसलेल्या अवस्थेतील जोकमाराच्या उजव्या हातात मोठी तलवार आहे. तोंडात लोण्याचा गोळा आणि शिश्नाचा आकार लक्ष वेधणारा मोठा आहे. जोकमाराच्या या मातीच्या मूर्तीला वेताच्या बुट्टीत म्हणजेच टोपलीत कडुनिंबाच्या पानात बसवले जाते. सुख समृद्धी, धनधान्य आणि पाऊस पाण्यासाठी जोकमाराकडे जोगवा मागितला जातो. मूळचा कर्नाटकातील जोकमार हा बोली भाषेत जोकमार स्वामी, जोकप्पा, जोक्या म्हणून ओळखला जातो. पाऊस चांगला पडावा, भरपूर पीक हाती यावे, गावावर कुठलेही संकट येऊ नये अशी मागणी या जोकमारकडे केली जाते. उत्तर कर्नाटकासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील गावात अजूनही ही परंपरा मानली जाते. दुष्काळाच्या भीतीपोटी गावकरी न चुकता जोक्याची आराधना करतात. त्याला डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली जाते. घरोघरी जाऊन जोक्या गावकऱ्यांची मागणी स्वीकारतो. पौराणिक कथेनुसार जोक ऋषी आणि गौरी या दंपतीला अनेक वर्ष अपत्य झाले नव्हते. या ऋषी दंपतीने भगवान शिवाची उपासना केली. या दंपतीला अत्यंत तेजस्वी सुपुत्र झाला, तो म्हणजे जोकमार. त्याची वाढ झपाट्याने होत असे. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न आल्याने हा जोकमार आपल्या घोड्यावरून शिवारात गेला. त्याचा दरारा इतका होता की ढगांनाही कंप सुटला. त्याने ढगांवर कांबळ फेकल्याने जोरदार पावसास प्रारंभ झाला. जोकमाराच्या या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. तो एका तरुणीवर मोहित झाला. आपल्या अचाट ताकदीच्या बळावर तिला तिच्या मनाविरुद्ध भोगण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्या मुलीच्या वडिलांनी जोकमाराला ठार केले. अशा या जोकमार फिरवण्याची पुरातन परंपरा वर्षानुवर्ष कोळी जमातीकडून जपली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.